आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आलाय। त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवल्यानंतर विचारपूस करण्यात आली। त्यावेळी त्या खरेदीसाठी जात असल्याचं प्रतिभा पवारांनी सांगितलंय। तरीही त्यांना अर्धा तास थांबावं लागलंय। त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे या देखील होत्या। तर आपण पाहतोय प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आलाय। काय लावलंय? काय झालं? आम्ही पण बाहेर आतापर्यंत आम्ही 15-20 मिनिटापासून वेट केलंय गाडीत। पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? नहीं, मग वो उसका उधर से फोन आया। किधर से फोन आया? किसका फोन आया? कौन किसका है बताओ आप। वाघ 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 सचिन वाघ। सचिन वाघ कौन है? सचिन वाघ कौन है? अनिल वाघ है। अच्छा, यहाँ के सीईओ है। सीईओ। लेकिन बंद है क्या अंदर सब? हाँ? अंदर चालू है कि बंद है सब? चालू है। तो फिर क्यों बंद किया? क्यों? क्यों? अब वो उनको, हम क्या है, हम सिक्योरिटी है। तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं। हमको कुछ शॉपिंग करना है यहाँ। फोन हो गया, बात हो गया ना आपको। हमको शॉपिंग करना है यहाँ पे। ये जो बैग्स वाला है ना, उसके पास जाना है। उनका ऑर्डर लेने का तो बाद में उनको आप- बोलो ना हमको शॉपिंग करना है। हाँ, तो बोले ना साहब ने। हाँ, सर से बात हुआ ना। अंदर कौन है वो तो समझ में आना चाहिए आपको। सर से बात हुआ ना। ऐसा तो नहीं कर सकते ना आप। हमको शॉपिंग करना है अंदर जाके। बराबर है, सर से बात। तो आप देखो, आपको सर का फोन आया था ना, आपको सर का फोन आया था ना बंद करने को। वैसे ही अब उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोड़ू क्या? सर ने पूछे आप पूछो ना। ना, मैंने भी पूछा है उनको। क्या पूछा? बोले कि वो अभी खोलो नको। ये कैसे आप क्या बोल सकते हैं? यही इसीलिए तो उनको पूछो ना। हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है क्या? बंद है क्या आज सब? हम तो सर को बोले कि फोन लगा दिए। हमारे सामने तो लगा दिया ना। कि हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी इसलिए है क्या? वो जाने, आप लोग जाने, हम तो क्या है, गेट का उनका पालन करने वाले। किसने बोला था आपको? हाँ? उनका खुद का फोन आया था? फोन लगाए थे। नहीं, आपको उनका खुद का फोन आया था क्या? आए, उनका फोन आया था बोल के तो। नहीं, उन जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था कि ये गाड़ी आ गई तो बंद करो, ऐसे? नहीं, ऐसे मतलब बंद करके एकदम पूरे गेट बंद करके रखो बोले। दूसरा गेट नहीं है यहाँ पे? वो भी बंद किया है क्या? मेरे को मालूम नहीं है उधर। यावर अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यांना गेटवरच अडवण्यात आलंय। नेमकं कारण काय कळू शकलंय का? बारामतीमध्ये ज्या पद्धतीची आता निवडणूक सुरू आहे त्यातनं कुठलाही छोटा मुद्दा हा भावनिकतेकडे जाऊ शकतो आणि त्याची चर्चा आणि निवडणुकीवरती परिणाम करणारा असतो। आता हा जो व्हिडिओ आहे हा 3 मिनिट 5 सेकंदाचा व्हिडिओ आहे। हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी माध्यमात ज्या काही माहिती पुरवणारे वेगवेगळे घटक असतात किंवा जी मंडळी माहिती देतात त्यांनी हा व्हिडिओ दिलेला आहे। आत्ता जी माहिती मी घेतली की ती अशी आहे की काल हा टेक्सटाईल पार्क हा शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे, पण त्याचं अध्यक्षपद आता सुनित्रा पवार यांच्याकडे आहे। काल प्रतिभा पवार आणि इतर मंडळींना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु काल त्या जाऊ शकल्या नाहीत, वेळेअभावी जमलं नसेल त्यांना। त्या आज गेल्या। 1 वाजताचा हा व्हिडिओ आहे। 1 वाजता जेव्हा त्या तिथे गेल्या तेव्हा आतमधून जे सीईओ आहेत त्यांना याची पूर्वकल्पना नव्हती असं म्हणतात आणि म्हणून त्यांना 25 मिनिट तिथं थांबून राहावं लागलं। त्यांना तिथे शॉपिंग करायची होते हे ते आत्ता त्या व्हिडिओमध्ये म्हणतच आहेत स्वतः। तर तिथे या टेक्सटाईल पार्कमध्ये काही महिला कामगार आहेत आणि तिथे मंडळी पण शॉपिंगला जात असतात। बहुतेक हा प्रचाराचाही भाग असावा, दोन्ही बाजूनं तर केला जात असावा की तिथे खरेदीला गेल्यानंतर मतदारांशी संवाद होतच असतो, तो तसा करण्याचा प्रयत्न असावा किंवा खरंच त्या खरेदीला जाणार असतील। पण हे खरं आहे की त्यांना तिथे रोखलं गेलं। रोखल्यानंतर 25-30 मिनिट त्या बाहेर होत्या, पण नंतर त्यांना सोडलं
आणि त्या आतमध्ये गेल्या आणि नंतर त्या बाहेर आल्या असं कळतं आहे. म्हणजे नंतर ज्या कारणासाठी त्यांना अडवलं होतं त्या कारणाची पूर्तता झाली असेल, परमिशन नाही वगैरे, आणि नंतर त्या आतमध्ये गेल्यानंतर खरेदी करून किंवा ज्यांना त्यांना संवाद साधायचा होता त्यांच्याशी ते संवाद साधून बाहेर आलेले आहेत. या गाडीमध्ये प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे यांची कन्या अशी सगळी मंडळी होती. पण हा व्हिडिओ या दोघींनी शूट केलेला नाही आहे किंवा आवाजसुद्धा त्यांचा नाही आहे. इतर ज्या महिला त्या गाडीमध्ये होत्या त्यांनी तो व्हिडिओ शूट केला आणि आता समाज माध्यमावरती तो आहे. माध्यमात त्याची चर्चा सुरू झालेलीच आहे. यावरती निश्चितपणे अजित पवार यांच्याकडनं काही ना काहीतरी खुलासा येईल, सुनीत्रा पवार यांच्याकडनं काही ना काही खुलासा येईल. पण एक गोष्ट विसरता कामा नये की दोन्ही बाजूनं बारामतीमध्ये भावनिक राजकारण केलं जातं आहे. शरद पवार पण त्या पद्धतीचा प्रचार करताना दिसत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार पण म्हणत आहेत की तुम्ही आता भावनिक होऊ नका. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा व्हिडिओ बघायला हवा. नेमकं काय घडलं, कसं घडलं हे तर आता महाराष्ट्रासमोर आलेलंच आहे. पण याला प्रतिवाद काय होतो आणि ज्या पद्धतीनं त्यांना अडवून ठेवलं त्याची खरंच तिथं अडवून ठेवण्याची गरज होती का? नक्कीच राहुल, तुम्ही आत्ताच म्हटलं की इथे कुठेतरी भावनिक राजकारण घडतंय, तर काही चर्चा अशाही येत आहेत की या निवडणुकीच्या राजकारणाची कुठेतरी याला किनार आहे. नेमकं यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? निश्चित किनार आहे ना, कारण ज्या पद्धतीनं त्यांना अडवलं गेलं त्यातही राजकारण असू शकतं आणि ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ बाहेर आला त्यातही राजकारण असू शकतं. एक तर प्रतिभा पवार यांच्याबद्दल गेल्या 4-5 दिवसामध्ये अजित पवार यांनीच वेगळे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणतात की माझ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रतिभा पवार ह्या ना कधी फॉर्म भरायला आल्या ना कधी प्रचाराला आल्या, पण त्या आता कशा येत आहेत आणि त्या कधी भेटलात तर मी त्यांना हा प्रश्न विचारणार आहे. आता अवघ्या महाराष्ट्राला हे माहिती असायला हवं की जेव्हा जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या दरम्यान तणावाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा तो तणाव कमी करण्यामध्ये प्रतिभा पवार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. इनफॅक्ट अजित पवार आणि प्रतिभा पवार हे नातंसुद्धा खूप वेगळं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा प्रतिभा पवार अशा पद्धतीचा प्रचार करतायत आणि त्याला काही प्रश्न अजित पवार विचारतायत तेव्हा हा व्हिडिओ बाहेर आला, तर यातनं अर्थातच भावनिक राजकारण होणार आहे. शरद पवार यांची या वयाच्या या टप्प्यावरती ही निवडणूक होत असल्यामुळं शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूतीची लाट आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलीच आहे. तशीच लाट पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये येऊ नये म्हणून तर अजित पवार म्हणतायत की एकदा तुम्ही काकाला खुश केलंय, आता तुम्ही मला खुश करा, माझ्यावरती अन्याय करू नका. तुम्ही जर मला नाही निवडलं तर बारामतीवरती तो अन्याय होईल. या परिप्रेक्षामध्ये प्रत्येकजण हा प्रयत्न करतो आहे की शरद पवार यांच्या संदर्भातलं कोणताही भावनिक मुद्दा हा दोन्ही बाजूनं होऊ नये आणि त्याचा कोणालाही राजकीय फायदा होऊ नये. नक्कीच. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.